रीतसर खरेदी केलेल्या शेतीची नोंदणी स्वतःच्या नावावर करून देण्यासाठी 10,000ची लाच घेणाऱ्या एका मंडळ अधिकाऱ्याला अकोला एसीबीनं रंगेहात अटक केली आहे। कैलास निनाजी जवरे असं या लाचखोर मंडळ अधिकाऱ्याचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे कार्यरत होता। अकोल्यातील मोठी उमरी येथील तक्रारदार यांच्या स्वतःच्या नावावर रीतसर खरेदी खतं करून विकत घेतलेली शेतीची नोंद अर्थात सातबाऱ्यावर करण्यासाठी या लाचखोर मंडळ अधिकाऱ्यानं तक्रारदाराकडून 10,000 रुपये लाचेची मागणी केली होती। याबाबत तक्रारदारानं अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर नांदुरा येथे सापळा कारवाई करण्यात आली। दरम्यान कैलास जवरे या मंडळ अधिकाऱ्याला पंचांसमक्ष 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। ही कारवाई नांदुरा येथील जळगाव जामोद रोडवर करण्यात आली। या प्रकरणी जवरे विरुद्ध नांदुरा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रामकृष्ण मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंगेश मोहोडसह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। विदर्भ न्यूजसाठी नांदुऱ्याहून पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत।